नमस्कार. 27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षेअंतर्गत अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोल्युशन सहित येथे पाहत आहोत. हे सोल्युशन आपण दोन भागात पाहत आहोत. हा भाग क्रमांक 2 आहे. यामध्ये सेट ए मधील 51 ते 100 प्रश्नांची उत्तरे आहेत आणि भाग क्रमांक 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पहा प्रश्न 51. एजवर्थ पेटिकेममधील पॅरेटो इच्छितम विभाजनाच्या संपूर्ण संचाला असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए करार वक्र. प्रश्न 52. खालीलपैकी कशातून शासनाला करेतर महसूल प्राप्त होत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अधिभार. प्रश्न 53. शासकीय धोरणे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कधीच पॅरेटो इष्टतम नसतात. प्रश्न 54. भारताचा संचित निधी आणि भारताचा आकस्मिक निधी यांची स्थापना अनुक्रमे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक ... आणि ... अनुसार झाली आहे. पर्याय क्रमांक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 266 267. प्रश्न 55. संकुचित पैसा आणि विस्तृत पैसा यामधील मूलभूत फरक म्हणजे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बँकाजवळील मुदत ठेवींच्या वापराची पद्धत. प्रश्न 56. राखीव पैसा म्हणजे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बँका व लोकांजवळील रोख पैसा तसेच पर्याय क्रमांक सी रिझर्व्ह बँकेजवळील पैसा. ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. प्रश्न 57. हा प्रश्न चुकीचा आहे म्हणून सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न 58. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशक तत्वानुसार व्यापारी बँकांच्या एकूण कर्जाच्या ... प्रमाणात प्राधान्य क्षेत्रांना दिलेली कर्जे असली पाहिजेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 40%. प्रश्न 59. हाही प्रश्न चुकीचा आहे म्हणून सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 60. खालील विकास वित्तीय संस्था आणि त्यांच्या स्थापना वर्षांच्या जोड्या जुळवा. विकास वित्तीय संस्था स्थापना वर्ष दिलेले आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न 61. भारतीय नाणे बाजारात ... या वर्षी ठेवी दाखला पद्धतीची सुरुवात केली गेली. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1989. प्रश्न 62. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य न्यून विकसित नाणे बाजाराचे नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकजिनसी समान व्याजदर. प्रश्न 63. भाडेपट्ट्याचे मूलभूत 2 प्रकार ... हे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वित्त भाडेपट्टा आणि व्यवहार भाडेपट्टा. प्रश्न 64. भारतात व्यापारविषयक सेवा सुरू करणारी पहिली व्यापारी बँक ... होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॅशनल अँड ग्रीनलेज बँक. प्रश्न 65. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 1. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1937 मध्ये झाली. 2. 1969 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 3. भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या विभाग 22 अन्वये रिझर्व्ह बँकेला देशात चलननिर्मितीचा एकमेव अधिकार आहे. 4. सी डी देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3. प्रश्न 66. भारतातील अग्रणी बँक योजना ... यांच्या सूचनानुसार अंमलात आणली गेली. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी.आर. गाडगीळ. प्रश्न 67. पुरुष मानव विकास निर्देशांकांशी स्त्रियांच्या गुणोत्तराला ... म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिंग विकास निर्देशांक. प्रश्न 68. आर्थिक व्यवहारामध्ये ... च्या अस्तित्वावर शुम्पीटर यांचा विश्वास होता.
उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोनराटिव चक्रे. प्रश्न 69 हॅरोल्ड यांच्या वृत्ती प्रारूपातील पूर्ण रोजगाराच्या कमाल मर्यादेचे स्पष्टीकरण ... असे केले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्यापार चक्रावरील ऊर्ध्वगामी मर्यादा. प्रश्न 70 W.A. लेविस यांच्या मते आभासी अडथळा म्हणजे काय? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुशल श्रमिक. प्रश्न 71 खालील विकास योजना आणि त्यांचे सुरू झालेले वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. योजना व वर्ष दिलेले आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न 72 खालीलपैकी कोणती महत्त्वपूर्ण सुधारणा 2014 नंतर भारत सरकारने अंमलात आणलेली नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल. प्रश्न 73 लायबेनस्टाईन्स यांच्या वृद्धी सिद्धांत कोणत्या इतर दोन विकास सिद्धांतांचा समर्थक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संतुलित वृद्धी आणि प्रबळ चालना सिद्धांत. संतुलित वृद्धी आणि प्रबळ चालना सिद्धांत. 74 खालीलपैकी कोणती टीका फेरेनिस यांच्या विकास सिद्धांतावरील नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी औद्योगिक क्षेत्राकडे दुर्लभ. प्रश्न 75 अर्थव्यवस्थेतील तांत्रिक बदल तटस्थ आहे असे म्हटले जाते जेव्हा? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हा बदल भांडवल बचत आणि श्रम बचत हे दोन्ही करत नाहीत. प्रश्न 76 2018 मध्ये भारताचा जागतिक भूक निर्देशांकातील क्रमांक ... होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 103. प्रश्न 77 नव अभिजात वृद्धी प्रारूपांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यात वृद्धीच्या स्पष्टीकरणात लोकसंख्या घटकाचा अटळपणे समावेश केलेला असतो. प्रश्न क्रमांक 78 खालीलपैकी कोणता विकासाचा निकष ए के सेन यांनी मांडला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी समय मालिका निकष. प्रश्न 79 1 लिंग व्यवसाय आणि जातीच्या आधारावर एखाद्या देशासाठी आणि प्रदेशासाठी जीवनसारणी तयार करता येते. 2 कोहर्ट अथवा पिढी जीवनसारणी व्यक्तीच्या जन्म कोहर्ट प्रमाणे वयपरत्वे मृत्यूदराच्या अनुभवाचे एकत्रीकरण करते. वरील विधानाबद्दल आपण काय म्हणू शकता? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विधान 1 आणि विधान 2 योग्य आहेत. प्रश्न 80 रेडिओ स्थानकावरून होणाऱ्या प्रसारण निर्देशाला प्रवेश. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सार्वजनिक वस्तू पण रेडिओ स्थानक हे खाजगी वस्तू आहे. प्रश्न 81 शहरीकरणामुळे खालीलपैकी कोणता बदल आपल्याला दिसून येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वाढलेली गणिती आणि भौतिक घनता. प्रश्न 82 खालीलपैकी कोणते बाजार अपयश नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अधिक उत्पादनाचे फायदे. प्रश्न 83 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी शहरीकरण झालेले राज्य कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश. प्रश्न 84 खालीलपैकी काय हे दर्शवते की प्रदूषणाचा अपराध करणारे व त्याचे बळी ठरलेले यांच्यातील सौद्याचे फलित हे मालमत्ता अधिकार ठरवतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोज प्रमेय. प्रश्न 85 पृथ्वीचा असा पृष्ठभाग जो कायमस्वरूपी मानवी वस्त्या वसवण्यासाठी योग्य आहे त्याला ... म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए
रहिवास प्रदेश। प्रश्न 86 खालीलपैकी कुठला हरितगृह वायू नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हायड्रोजन सल्फाइड। प्रश्न 87 NPP हे कशाचे संक्षिप्त रूप दर्शवते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण। प्रश्न 88 जागतिक संसाधन संस्थेनुसार कोणता देश इतर देशांपेक्षा आपल्या वातावरणास अधिक प्रदूषित करतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन। प्रश्न 89 पूर्वीचा 2004-5 या वर्षाच्या तुलनेत घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष ... असे निश्चित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2011-12। प्रश्न 90 जागतिक लिंगभेद तफावत अहवाल 2018 अनुसार देश व त्यांच्या क्रमवारीनुसार जोड्या लावा। देश व क्रमवारी दिलेले आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न 91 मुद्रा योजनेच्या सुरुवातीपासून कर्ज वितरणात कोणत्या राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तामिळनाडू। प्रश्न 92 एंजल कर ... शी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्टार्टअप्स। प्रश्न 93 शून्य प्रमाद शून्य परिणाम हा ... यांचा मंत्र आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सूक्ष्म लहान व मध्यम उपक्रम मंत्रालय। प्रश्न 94 योग्य जोड्या जुळवा। कार्यक्रम व घोषित केल्याचा दिनांक दिलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। प्रश्न 95 आंतरराष्ट्रीय ऋण सांख्यिकी अहवाल ... यांच्या मार्फत प्रकाशित होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जागतिक बँक समूह। प्रश्न 96 खालीलपैकी कोणामार्फत दरवर्षी भारताची आर्थिक पाहणी अहवाल प्रकाशित केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर्थिक बाबी विषयक विभाग। प्रश्न 97 भारतात ... रोजी राष्ट्रीय नागरी आजीविका अभियान सुरू झाले? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सप्टेंबर 23, 2013। प्रश्न 98 नवीन राष्ट्रीय युवा धोरण 2014 मध्ये ... वर्ष वयोगटातील युवांचा समावेश आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 15 ते 29। प्रश्न 99 आर्थिक अभिसरण ही संकल्पना ... संदर्भित करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उच्च विकसित राष्ट्रापेक्षा कमी विकसित राष्ट्रे जलद गतीने वृद्धिंगत होतात। प्रश्न 100 भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI वित्तीय वर्ष ... असे आहे? उत्तर आहे जुलै जून। धन्यवाद।